राज्यासह मराठवाड्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला त्याचं हिंगोलीमध्ये प्रत्यय आलेला आहे। शासकीय ॲम्ब्युलन्स 1 तास मिळणार नाही, रात्री 6 नंतर डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसतात आणि हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये सीझर करण्यामध्ये अडचण येत आहेत। ही सगळी उत्तरं हिंगोलीमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एका डॉक्टरची आहेत। नेमकं सगळं संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आहेत। सर, हे सगळं प्रकरण काय आहे? एक आशामती घुगे नावाची महिला प्रसूतीसाठी तिच्या 3ऱ्या प्रसूतीसाठी येथे दाखल झाली होती आणि तिला नंतर काय गुंतागुंत झाली जेणेकरून तिला आज नांदेडला रेफर करण्यात आलं। तर या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत आणि चौकशी आल्यानंतर दोषींविरुद्ध आम्ही कारवाई करू। आणि हा दवाखाना 24 तास चालू असतो। आपल्या इकडे रात्री बेरात्रीसुद्धा सीझर होतात, त्यामुळे संबंधित डॉक्टर असे का म्हणले त्याचीसुद्धा आम्ही चौकशी करू। सर, 72 तासापूर्वी ही महिला उपचारासाठी दाखल झालेली होती। 3रं सीझर झालेलं होतं, दुसऱ्यांदा या महिलेचं बाळ दगावलेलं होतं आणि शेवटचं सीझर करण्यासाठी ती रुग्णालयात दाखल झालेली होती। महिलेचे पेपर्स या ठिकाणी माझ्या जवळ आहेत। 2 वेळा रेफर करण्यात आलं आणि 2 वेळा हे रेफर रद्द करण्यात आलं। तब्बल 6 तास या महिलेला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती तात्काळ थांबावं लागलेलं आहे। संबंधित महिला ही लेबर रूममध्ये ॲडमिट होती। तिला रेफर करून परत तिचं रेफर कॅन्सल केलं आणि परत रेफर केलं। का केलं तर संबंधित जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञाकडून या सर्व गोष्टींचा खुलासा आम्ही मागवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई। सर, महिलेचं सीझर करताना डॉक्टर म्हणाले 6 वाजल्याच्या नंतर महिलेचं सीझर करण्यात येणार नाही, कारण 6च्या नंतर कुठलेही जे सर्जन आहेत ते या ठिकाणी उपस्थित नव्हतात। हिंगोलीचं सिव्हिल हॉस्पिटल हे किती तास चालू असतं? तिथे 24 तास सेवा उपलब्ध असते आणि रात्रीसुद्धा येथे सीझर होतात। त्यामुळं संबंधित डॉक्टर जे म्हणले ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते का म्हणले त्याचीसुद्धा आम्ही चौकशी। शेवटचा प्रश्न आहे, ज्या महिला प्रसूतीसाठी येतात त्या महिलांसाठी जे ब्लड आहेत ते त्या ठिकाणी रिझर्व करण्यात येतं, मात्र जी आशामती ज्ञानेश्वर घुगे नावाची महिला आहे तिच्यासाठी ब्लडच या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेलं नव्हतं आणि केवळ रक्त नसल्यामुळे तिला नांदेडला पाठवण्यात आलेलं आहे। प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला, ज्या महिलेला रक्त लागतं त्याचं आम्ही रक्तपेढीमध्ये सुद्धा त्याचं नियोजन केलेलं आहे की त्यांनी त्यासाठी ब्लड रिझर्व करून ठेवण्यात यावं। या प्रकरणामध्ये संबंधितांचं ब्लड रिझर्व केलं नाही केलं, का करण्यात नाही आलं, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नंतर मग त्याच्यावर कारवाई। प्रसूतीसाठी महिलांना रेफर करताना ज्या रुग्णवाहिका आहेत त्या रुग्णवाहिका देखील तब्बल तासभर उशिरा आलेली आहे आणि धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिका उपलब्ध असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी रुग्णवाहिका ही लोहगावला गेलेली आहे आणि 1 तास लागेल अशी माहिती दिलेली होती, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। त्याचीसुद्धा चौकशी करण्यात येईल की रुग्णवाहिका उशिरा का आली आणि तुम्ही म्हणल्यासारखं ते जर खरं असेल तर त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई प्रस्तावित करू। नक्कीच। तर हे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी होते आणि हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये जो गंभीर प्रकार घडलेला आहे त्यामुळं आरोग्य व्यवस्थेची जी लक्तरे आहेत ती वेशीवरती टांगल्या गेलेली आहेत। एका महिलेच्या पोटामध्ये बाळ असताना 72 तास या महिलेला ताटकळत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर केवळ रक्त उपलब्ध नसल्यानं या महिलेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं। त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे 108 सारखी रुग्णवाहिका जी आहे ती रुग्णवाहिका देखील शासकीय रुग्णालयाच्या दारात असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी ही रुग्णवाहिका लोहगावला आहे आणि ती तासाभराने येईल अशी काहीशी उत्तरे दिलेली आहे। शासन एकीकडं नागरिकांसाठी आपला दवाखाना सुरू करत आहे, मात्र दुसरीकडं डॉक्टर व आरोग्य व्यवस्थेच्या प्रशासकीय अनास्थेमुळं शासकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि दोषी डॉक्टर व नर्स विरोधात कारवाईसाठी या ठिकाणी पुढे प्रस्ताव देखील पाठवणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।